गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आज चॅप्टर 3 मधले पार्ट 3 वाचणार आहोत. पहिला पार्ट होता मागा, दुसरा पार्ट होता विश्वास ठेवा आणि आता तिसरा पार्ट आहे प्राप्ती. लिसा निकोल्स म्हणतात, तिसरी आणि शेवटची पायरी आहे प्राप्ती मिळवणं. तुम्हाला हवी असलेली ती विशिष्ट गोष्ट मिळाल्यानंतर तुम्हाला किती आनंद होईल ना, तो आत्ताच अनुभवायला सुरुवात करा, अगदी या क्षणी. मार्सी शिमॉफ म्हणतात, या सर्व प्रक्रियेत खुशीत आनंदात राहणं, हवी असलेली वस्तू मिळाल्याचा सुखद विचारात मग्न असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही अशा प्रकारे आनंदात असता तेव्हा तुम्ही स्वतःला त्याच फ्रिक्वेन्सीवर नेऊन ठेवता ज्या फ्रिक्वेन्सीवर तुम्हाला हवी असलेली ती गोष्ट असते. मायकेल बर्नार्ड बेक्विथ म्हणतात, हे ब्रह्मांड भावनांचं आहे. एखादी हवी असलेली गोष्ट तुम्हाला मिळू शकते असं तुम्हाला बौद्धिकदृष्ट्या विश्वास वाटत असेल, मात्र त्या अनुरूप तुमच्या मनात भावना नसतील तर तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुमच्या जीवनात साकार करण्याचं अवश्य तेवढं सामर्थ्य तुमच्या फ्रिक्वेन्सीमध्ये नसतं. त्यासाठी तुम्ही त्या भावना अनुभवणं गरजेचं आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण मागितली आणि विश्वास ठेवला ही ती मिळणारच आहे. आणि तिसरी पायरी म्हणते की ती प्राप्त झाली असं तुम्ही स्वतःला म्हणत राहा की ही मी जी मागितलेली गोष्ट आहे ती माझ्या जीवनात आलेली आहे, मी त्याचा उपभोग घेतो आहे असं तुम्ही तुमच्या मनामध्ये सतत वळत राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्वतःला ताबडतोब फ्रिक्वेन्सी घेण्याचा जलद मार्ग म्हणजे स्वतःशीच म्हणा, मला ती गोष्ट मिळत आहे, माझ्या जीवनात तमाम चांगल्या गोष्टी येत आहेत, साकारत आहेत. चांगल्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला हव्या असलेल्या इच्छित गोष्टींची यादी भरा आणि हे सगळं मानसिक स्तरावर अनुभवा. त्या गोष्टी तुम्हाला मिळाल्याच आहेत अशी जाणीव होऊ दे, त्याचा प्रत्यय घेत राहा. बॉब प्रॉक्टर म्हणतात, अशा प्रकारे जेव्हा तुमच्या एखाद्या कल्पनेतील स्वप्न प्रत्यक्षात उतरतं तेव्हा तुम्ही आणखी मोठ्या कल्पना करण्याच्या आणि त्या प्रत्यक्षात साकार करण्याच्या स्थितीप्रत येता. आणि मित्रांनो, हीच रचनात्मक प्रक्रिया आहे. आपण मनपूर्वक प्रार्थना करून जे काही मागाल आणि ते मिळणारच अशी तुमची दृढ श्रद्धा असेल तर ते नक्कीच मिळेल. मॅथ्यू याच्यामध्ये 21व्या अध्यायामध्ये 22व्या ओळीमध्ये म्हणतात, आपण मनपूर्वक प्रार्थना करून जे काही मागाल आणि ते मिळणारच अशी तुमची दृढ श्रद्धा असेल तर ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल. मार्क म्हणतात, ज्या गोष्टींची तुम्ही इच्छा करता त्यासाठी प्रार्थना करता आणि त्या तुम्हाला मिळतीलच असा तुमचा विश्वास असतो तेव्हा खरोखरच त्या गोष्टी तुम्हाला मिळतातच. बॉब डॉयल म्हणतात, आकर्षणाचे नियमाचे अभ्यास आचरण म्हणजे फक्त इच्छित गोष्टी आपल्यापाशीच असल्याच्या भावना मनात उत्पन्न करण्याची सर्वाधिक उत्तम पद्धत किंवा युक्ती शोधून काढणं होय. तुम्हाला हव्या असलेल्या कारच्या टेस्ट ड्राईव्हसाठी जा. तुम्हाला आवडणाऱ्या त्या घरासाठी काही खरेदी करा. त्या किंवा तशा प्रकारच्या घरामध्ये फ्लॅटमध्ये जाऊन या. आत्ता लगेच इच्छित गोष्टी मिळण्याच्या भावना मनात निर्माण करता येण्यासाठी तुम्हाला जे जे करता येणे शक्य आहे, सुचेल, समजेल ते सर्व काही करा. या भावना मनात निर्माण होऊ देत आणि त्या लक्षातही ठेवा, म्हणजे त्या कल्पनेत पुन्हा पुन्हा अनुभवता येतील. या सर्व गोष्टीमुळे खरोखरच तुम्हाला इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी खूप मदत होईल. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही विश्वाला मागितली आहे आणि तुम्ही तिसऱ्या पायरीमध्ये असा विचार करा की ती गोष्ट तुम्हाला मिळालेली आहे. जसं की एखादा फ्लॅट आहे, एखाद्या माणसाला जर फ्लॅट हवा आहे तर त्या फ्लॅटमध्ये तुम्ही कशी डिझाईन करू इच्छिता, त्याच्यामधले कसले इंटेरियर हवं आहे किंवा त्याच्यामध्ये तुमचं लाईटिंग कसं हवं आहे, याच्या मनातल्या मनात तुम्ही विचार करा आणि ते सजवा, मनामध्ये ते घर सजवा असं आपल्या तिसऱ्या पायरीमध्ये लेखक सांगतात. कदाचित बॉब डॉयल म्हणतात, कदाचित असंही होईल एके दिवशी तुम्ही उठाल आणि काय आश्चर्य, ती गोष्ट ती आहे, ती अस्तित्वात आली आहे
असं दिसेल आणि किंवा अचानक तुम्हाला एखादं काम करण्याची प्रेरणा होईल. तुम्ही असं मात्र कधीही म्हणायचं नाही की ही गोष्ट याच अमुक पद्धतीने अस्तित्वात आली पाहिजे किंवा ही गोष्ट या पद्धतीने मी करू शकतो पण मला ही पद्धत आवडत नाही. जर असं काही घडत असेल तर त्याचा अर्थ तुम्ही योग्य मार्गावर नाही. कधी कधी तुम्ही स्वतः काही कृती करणं हेही जरुरीचं आहे. मात्र ज्या पद्धतीने वैश्विक शक्ती ती गोष्ट तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहे, खरोखरच त्याच पद्धतीने तुम्ही कृतिशील असाल तरच तुम्ही आनंदात राहू शकाल. सारं काही तुम्ही उत्साहानं कराल. जणू काळ तुमच्यासाठी थांबून राहिला आहे असंच. वेळ कुठे गेला कळणार सुद्धा नाही. ते काम तुम्ही दिवसभर अजिबात न थकता करू शकता. म्हणजे आपण आपल्या एखाद्या आवडत्या गोष्टीसाठी जर आपण काम करत असू तर नक्कीच त्याच्यामध्ये वेळ कसा गेला हे तुम्हाला कळणार नाही. जो विठ्ठल म्हणतात, ब्रह्मांड गतिप्रिय आहे. उशीर करू नका, पुनर्विचार करू नका, शंकाही घेऊ नका. जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध असेल तुम्हाला आवेगी अंतःप्रेरणा होईल, अंतस्फूर्ती मिळेल तेव्हा कर्म करा. हेच तुमचं काम आहे. तुम्हाला करायचं आहे ते फक्त एवढंच. तुमच्या सहज प्रेरणावर विश्वास ठेवा, कारण या प्रेरणा वैश्विक शक्तीकडून येतात. प्राप्तीच्या फ्रिक्वेन्सीवर ब्रह्मांडच तुमच्याशी संपर्क साधत असतं आणि त्यानुसार प्रेरणा तुमच्या अंतर्मनातून निर्माण होतात. म्हणूनच ज्यावेळी तुम्हाला अंतप्रेरणा किंवा अंतस्फूर्ती होईल तेव्हा त्याचं अनुसरण करा आणि तुमच्या लक्षात येईल की एखाद्या चुंबकाप्रमाणे वैश्विक शक्ती तुम्हाला त्या इच्छित गोष्टीपर्यंत घेऊन जाईल. तर मित्रांनो, चॅप्टर 3 मध्ये पार्ट 3 मध्ये लेखक असा म्हणतात की एखादी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही मागितली, ब्रह्मांडाला ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट मागितली तर तुम्ही असा विश्वास करा की ती गोष्ट तुमच्या जीवनात आहे. ती गोष्ट तुम्ही अनुभवताय. एखादी कार, तुम्ही एखादी इच्छित कार जर ब्रह्मांडाला मागितली तर तुम्ही असा अनुभव करा की तुम्ही दररोज त्या कारने ड्राईव्ह करताय आणि तुमच्या इच्छित स्थळी पोचताय. तर मित्रांनो, या फ्रिक्वेन्सीने तुम्ही नक्कीच खूप जवळ त्या तुमच्या इच्छित गोष्टीसाठी तुम्ही भरपूर पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित कराल. तर मित्रांनो, धन्यवाद. आपण उद्या 3ऱ्या चॅप्टरमध्ये याचा सारांश वाचणार आहोत. धन्यवाद.